रात्री 2 वाजता झोपून सकाळी 5 वाजता उठण्याची एक वेगळीच कला असते आणि ही कला सगळ्यांच्यात नसते, ती असते माझ्यासारख्यांच्यात, अशा बऱ्याच जणांच्यात असते. सो आता आम्ही चाललोय राईडला, फिरायला चाललोय पुण्याला. तर दगडूशेठ गणपती आम्हालाच करायचं आहे. सो त्याच्यासाठी आम्ही सकाळी असं पटापट उठून 1-3 तासाची झोप घेऊन आम्ही लवकर चाललोय. त्याची कारणं अशी आहेत की ऊन खूप कडाक्याचं ऊन पडतंय, म्हणजे खूप कडकडीत ऊन आहे आणि चटके बसतात. सो त्याच्यापासून वाचण्यासाठी सकाळी लवकर निघून 6, 7, 8, 9, 9, 9:30, 10 पर्यंत आम्ही पुण्यात जाऊ उन्हाच्या आत. सो म्हणून आम्ही हे असं लवकर पटापट चाललोय. सो नमस्कार, मी गणेश अप्पा, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी खंडाळा घाटामध्ये थांबलोय. खाली मस्तपैकी पुणे एक्सप्रेसवे आहे आणि जागृती. तर दोघांची ही पहिलीच राईड आहे लग्नानंतर. तर आमचं दगडूशेठ गणपती करायचं राहिलं होतं, लग्नानंतर देवदेव करायचं राहिलं होतं. तर आम्ही कोकणातले केलेले, पण इकडे म्हणजे घाटावरचे पुण्यातले राहिले, जेजुरी वगैरे राहिले. तर म्हटलं आता जाऊयात. सो त्याच्यासाठी आम्ही निघालोय आणि असं मस्तपैकी सुंदर दृश्य आहे. आता 8 वाजलेत. 8 वाजता पण कडक ऊन लागतंय. आम्ही 1-1.5-2 तासात पोहोचू, पण आम्ही निवांतपणे थांबू आता इथे. हा माझा एक स्टॉप आहे, इथे मी नेहमी थांबत असतो, चहा वगैरे पितो मस्तपैकी आणि मग तिथून जातो. कारण मस्तपैकी खाली नजारा वगैरे बघायला मस्त डोंगर वगैरे, धुकं वगैरे आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी चहा घेऊ, मस्तपैकी नाश्ता वगैरे करू आणि नंतरला जाऊ. बरोबर ना? बोल. केवल कैसन बा. फायनली आता आम्ही पुण्याला पोहोचलोय आणि केवलच्या इथे आम्ही, केवलचं स्टॉल आहे पुण्यामध्ये. हे कोणतं मार्केट आहे? गुलटेकडी मार्केट. गुलटेकडी मार्केट आहे. तिथे आंब्यांचं मस्तपैकी महोत्सव असतो. तर तिथे देवगडचे, खास देवगड हापूस आंबा ती लोक विकतात. हा केवल. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. माझा परम मित्र आहे, तर त्याला भेटायला म्हणून आलो आहे. तर हा त्याचा आंब्याचा स्टॉल आहे, सगळे आंबेच आहेत. सो आता आम्ही ह्याला घेणार, फ्रेश झालो मस्तपैकी, आता घेणार आणि आम्ही मस्तपैकी कुठेतरी जेवायला जाऊ. आणि जेवण वगैरे झाल्यावरती मग तिकडूनच आम्ही दगडूशेठ गणपतीला आम्ही जाणार आहोत, किंवा तिथून मग शनिवार वाडा पण करू. चला. सो अशा प्रकारे आम्ही आज शनिवार वाड्यात आलेलो आणि आता शनिवार वाड्याच्याच परिसरामध्ये बसलो आहे. सो आणि व्हिडिओची सांगता करतो आहे. सो आज मस्तपैकी आमचं दगडूशेठ गणपतीचं मस्तपैकी दर्शन झालं आणि छान आम्ही दोघांनी पण दर्शन घेतलं. आणि ही पण बसली होती तिथे, ध्यानाला पण बसली होती. इतकं छान मस्तपैकी गर्दी होती, पण लगेचच 1-20 मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही दर्शन आम्हाला मिळालं. सो प्रसाद वगैरे घेतला आणि आता शनिवार वाड्यात आलो, जवळच आहे, तर शनिवार वाडा पण फिरला आणि ते पण बघितलं. सो अशा प्रकारे आज गणपतीला यायचं उद्दिष्ट असं की आमच्याच 3रा मंथ आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर. सो तिसऱ्या मंथची ॲनिव्हर्सरी आहे. सो म्हणून आज इकडे आम्ही पुण्याला गणपतीला दर्शन करण्यासाठी खास आलेलो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कसं बोलायचं? हां नाही, थँक्यू.